सुनीता बहिणी, शांता काकू नाही आल्या का अजून? नाही आल्या तर नाही. फोन तर केला आम्ही, येतो म्हणे, येईन आता. पण इतके अर्जंट कायसाठी बोलावलं होतं ना? गोष्टच तशी आहे. तुला माहिती आहे का छाया, हिला कोणतं काम आहे तर काय सांगून राहिली न्यूज? मला सांगायला मनाई केली, सगळ्या जणी आल्यावर सांगेन म्हणे. बस ना शांताबाई येईपर्यंत. हो बसतो, बसाची बी फुरसत नाही. शांता काकू कुठं राहिल्या माहीत नाही. इतक्या घाई घाई तर कायले बोलावलं चंदा? तिथूनच बोला ना, का इकडे या या ना इकडे पहिले. सांग कशासाठी बोलावलं होतं? बसा आरामात, सांगतो. माये दुखत पाय, सांग काय म्हणत. बसून तर जा. या अंदर बसू. बोल आता काय म्हणत. छाया तू कोण वर बसली? बस ना खाली, खुर्ची आणू का? नाही ठीक आहे, मी बसतो. मी इथं बसू दे त्याला. चंदाच सांगते काय सांगायचं आहे तर. सांग चंदा, तेव्हाच मी वाट पाहून राहिली काय सांगते इथं. खबरा सांगायचं काम केव्हापासून चालू केलं तू ना चंदा? हे काम मी नाही करत, मला भेटली आज खबर म्हणून मी सांगायला आली. सांग ना आता, आणखीन सांगतो सांगतो करून किती वेळ झाला. मी ने छाया तिथं उभं होतो आम्ही. छाया इकडून येऊन राहिली, ती तिकडे चालली होती. तिकडून आली लता, तर लतासोबत बोललो आम्ही. लताला म्हटलं कुठून आली, तर लतानं सांगितलं पंजाब मामाच्या दुकानात गेलती म्हणे. पंजाब मामानं बोलावलं होतं. कायले म्हटलं, तर तिनं सांगितलं पद्मा नाही का आपल्याला सांगे मी फिरायला चालली, मला हे चाल लावते आणि मी चालली मग मला नाही इच्छा तरी मला गोव्याला जायचं आहे. गोवा गोवा किती नाचे. तर पंजाब भाऊच्या मनातच नव्हतं म्हणते तिने नेणं. एवढे मोठे पैसे कुठून आणू म्हणे म्हणते. मग पंजाब भाऊनं लताले म्हणलं का मला काहीतरी सांग, काही आयडिया सांग, का आईचं जाणं फेल होईल. झालं का मग तिचं जाणं कॅन्सल? ऐकून तर घ्या मग काय झालं तर. सांग काय झालं. मग लतानं लढवली अक्कल. तिनं सांगितलं का असा प्लॅन कर का पैसे माझ्याजवळ आहे नाही, तर मी आईले मागतो त्याच्या आईले. तर मग पैसे तिले ऑनलाईन गिनलाईन काही पाठवता येत नाही. ते पैसे घेऊन येई आणि राहीन 5-6 महिने इथं. 2-3 महिने तर राहीनच ना. आणि कधी वेळ आला तर तिला आवडलं तर 5-6 महिने राहू शकते. मग कसं सांग, राहायला बोलावू, पैसे घेऊन बोलावू का तुझं काय म्हणणं आहे सांग. पद्मा गेली म्हणते शॉकमध्ये मग एकदमच. आणि मग तिनं विचार केला. मग तिनं सांगितलं म्हणते काय नको, मी जाऊच नाही फिरायला, आपण नाही जात असं म्हणलं म्हणते. म्हणून पंजाब भाऊनं लताले दुकानात बोलावलं होतं. असं असं झालं, तू यानं मी वाचलो असं तसं खूप म्हणे म्हणते, खूप खुश होऊन. चांगली अक्कल दिली पंजाब भाऊले लतानं. तर त्याच्या आईनं तर ते वाचली असं. नाही तर हिचा तर सुरू होता गोवा गोवा. काय चिवत्या बनवलं आपल्याला. हे चाल म्हणते आणि मी नाही म्हणतो. मग काय झालं सांग ना. काय झालं, तिचा झाला प्लॅन फ्लॉप. ते नाही म्हणे म्हणते. आता त्याची खुशखबरी सांगायसाठी लताले पंजाब भाऊनं दुकानात बोलावलं होतं. का फोन करून सांगेन तर हे नाही वाटन समाधान, म्हणून ते गेली होती आणि वापस आली. तर आम्हाला दोघीला सांगितलं, सांगजा नका म्हणे कोणाले, नाही तर माहीत बदनामी होईन म्हणे, मास मागं भिडन म्हणे पद्मा. हे तर बरोबर आहे म्हणा. पद्माला माहीत बीत झालं का लताचा प्लॅन आहे, तर ते तर लताच्या घरी जाऊनच झगडते. लता गेली का घरी मग? हो हो, लता गेली ना, घरी गेली. तर आमचा जीव काही आमच्या पोटात काही दम नाही बसला. नको म्हणू तू याच म्हण. माझ पोटात मला तर वाटे केव्हा शांता काकूले ना सुनीता वहिनीले सांगतो, म्हणून मी तुम्हाला इथंच बोलावलं. दोघीली काय नाही सांगितलं. आता मला सांगा पुढचा प्लॅन कसा करता. पुढचा प्लॅन म्हणजे काय करायचा आहे? बाप्पा तिची चांगली खेवण्या घ्या लागणार का पद्मा वहिनीची. आपल्याला किती काय काय चिडवते, आपल्यात काय काय करते ते. आणखीन प्लॅन बोलूनच ठेवला असेल, काही सांगा ते आपल्याला खोटं नाटक. चालतं का तिच्या घरापासून जाऊ ना, बराच विचारू तिला तू चालली म्हणून. आम्ही तिला भेटायला आलो. नाही नाही, तूच जा, चांगलं नाही वाटत असं. काही तुम्हाला जायची गरज नाही, ठेच येणार आहे आता. आलीच समजून जाते. तुमच्या घरी कशासाठी येणार आहे ते. तिला काय माहीत खरंच पाहिजे होता का काय नाही. शेवचा साचा माझ्या घरचा म्हणे जाड जाडे पडते, मला तशी बारीक पाहिजे म्हणे. अशी म्हणे पोरीले पाहिजे म्हणे, खायची इच्छा होऊन राहिली. तुमच्या घरी आहे का. मग अशी फोन आला होता तिचा, म्हणून ते येईनच राहील. येतो म्हणे 10-15 मिनटात. आता झाले 10-15 मिनटं. म्हणून म्हणतो तिला बसायचंच असेल ना, काही घरी गमून नसेल राहिलं. आता कशी निघू बाहेर, काय सांगू असं वाटत असेल तिले, म्हणून ती येऊन राहिली असेल. मग तर मजाच आहे, मस्त येऊ द्या. बाई सासू, तिला माझी खुशी चांगलीच नाही वाटत.
इथे येऊन राहतो म्हणे इथे. मी काय केलं असतं, गोव्याला जाऊन 4-5 दिवस राहिली असती. म्हणून 5-6 महिने कुठं झल्लं असतं तिले. तर बाहेर निघायची शरम आहे काय म्हणून मला गावातल्या सगळ्याजणी. जाऊ दे, कोण्या निमित्ताने मी चालली आता सुनीताच्या घरी. आता बयाच पाहतो, तिच्या घरी बोलतो, सांगा लागेल काही बी खोटं खाटं स्टोरी. मला तर घरी गमत नाही. थोडंसं इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकून तेव्हा मला अन्न पचते. चल जातो आता पटकट. मी चालली घरी. किती वाट पाहिजे पद्माची, काय करायचं आहे, घरी काम नाही आहे का? हो येईन ग म्हणे. आता माहीत नाही तिचं काय मूड बदललं, काय झालं आणि काय नाही. येईन ते. तिला गमते का घरी, पाहिलं तुम्ही येते. बापा बापा, पूर्ण कंपूज बसला इथं. तर मी आता काय खोटे बोलीन. कसे सुनीता वहिनीपाशी सांगितलं असतं मी. आता काय करू, इथं तर महान रथी चंदा बसली आहे. तिले तर खोदू विचारायची सगळ्यात जास्त सवय आहे. जाऊ का वापस? पण मी त्याला दिसून राहिली, वापसही जाऊ शकत नाही. आल्या पद्मावहिनी येऊन राहिल्या. या पद्मावहिनी. काय नाही, तिथून आवाज देऊन राहिली ते. कायची मीटिंग भरली आहे इथं? मीटिंग याच्यासाठी आहे का पद्मावहिनी इतक्या लांब चालली, तर तिला भेटायला एक वेळा चालला बा सगळेजण. म्हणून आम्ही सगळ्याला जमा करून तुमच्या घरीच येऊन राहिली होती. माघारी कायसाठी? मी इतक्या लांब चालल्या, आम्ही तर कधी जाऊ नाही शकणार, पण तुम्हाला एक वेळा भेटून घ्या असं वाटलं आम्हाला. आहे ना जी शांता काकू? हो 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 हो. काय सांगू आता, यायने तर समजून न राहिलं. झाली का पद्मावहिनी तयारी? कायची? कशी कायची? तुम्ही चाललेला गोव्याला? किती बॅगा भरल्या पद्मावहिनी? तिकडेचेच कपडे घालते म्हणते कुणी इथून गेल्यावर. तरी पण तुम्ही भरल्याच ना मेकअपचं सामान, बॅगा, शँडला. शेव काय न्यासाठी करते का पद्मा? शेवचा साचा मागायला येतो म्हणे तुझा. तिकडे कायले शेव नाही, एवढं चांगलं तिकडे खायला भेटते ना, शेव कायले नाही. असं पोरगिरीसाठी करून ठेवा. काही बोलत नाही पद्मा तू तर. सगळ्याजणी विचारून राहिल्या आणि तू चूप आहे बिलकुल. कोणी बोलूच नाही देऊन राहिलं तर म्हणून चूप आहे मी. बोलायचे चान्स असताना भेटून राहिला. बोला बोला, तुम्हीच बोला. मग झाली का तयारी? कोणत्या तारखेला चालल्या? काय सांगू आता. माझी बहीण राहते ना तिकडे, तर ती सांगत होती आता जाऊ नको म्हणे गोव्याला, कारण की आता खूप ऊन राहते म्हणे. नंतर जातो म्हणे. म्हणून माझी इच्छा होऊन नाही राहिली आता जायची. काय बोलून राहिल्या तुम्ही? खरंच नाही जात का? जा ना. एवढी तुम्ही खुशीने सगळी तयारी केली. तुमचे एवढे पंजाब भाऊ तुम्हाला चाल करते. नाही तर आमचे नवरे बा आम्हाला कधी कुठं नेत नाही, काही नाही. आणि मग आता तिकडेच जाऊन बसला. मी एकटीच राहतो. जा, तुम्हाला एवढ्या खुशीनं नेऊन राहिले पंजाब भाऊ. चान्स नको खाऊ. तसं विषय नाही आहे, पण माझी इच्छा नेऊन राहिली उन्हात जायची. ते तर खूप फोर्स करतेच म्हणा. चालली जा ना पद्मा, एवढा तुला पंजाब फोर्स करते, चालली जा. नाही तर आमच्या घरी आम्ही गोष्ट केली तर आमचे नवरे आम्हाला शिवाय द्यायला लागले आणि फुगले बी. म्हणून आम्ही नावच सोडून दिलं बा. तुम्ही इथं कसं काय ना? सांगितलं ना जी तुम्हाला, तुमच्याच घरी येणार होतं म्हणून आम्ही तुम्हाला हॅपी जर्नी म्हणाले. हो हो. पद्मावहिनी खुशीच्या भरात तर सगळं विसरून राहिले. पद्मा, बॅग घेतल्या का पण मोठी, तर माझ्याजवळ आहे चांगली ट्रॉली. सांगून दे पाहिजे असेल तर. नाही पाहिजे. काही कॅन्सल नका करू पद्मावहिनी, चालल्याचा चान्स आला तर. हो करतो विचार. येतो मग मी. तुला जे पाहिजे ते घेऊन जा ना. साशा पाहिजे म्हणे तू शेवचा. राहू द्या, मग नेन मी. चालली मी. म्हणजे एवढ्या हे झाल्या तुम्ही घाबरल्या म्हणे. घेऊन जा ना, चांगला शेवगी कर जा. तयारीला काही मदत लागेल तर सांग जा पद्मा. आम्ही बिन यानं करतो तुझी तयारी. हो सांगेन ना. तशी ती इच्छाच नाही आहे, मी नाहीच म्हणून राहिली. नाही घे नका म्हणू, चालल्या जा. असा मोका येत नाही डबल. हो चालली मी. येतो मग. मामाईनी काय म्हणते आणखीन माहीत नाही हे. हॅपी जर्नी. हो जाईन तर सांगेन ना. काय मजा घेतली पद्मचंदातून. झालं काय? सुरुवात होय हे. 8 दिवस तुम्ही पागल करून टाकतो. पण काही मजा आली.